वासोळ्याहून येताना धोम गावापासून सुरू झालेला धोम धरणाचा जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पानवडीच्या दिशेने चढायला सुरुवात केली असता साधारण 1 ते 1.5 तासाच्या आत गडाच्या माचीवरती येता येते. वाई या गावाहून देखील नांदगणे गावी येण्यास सकाळी 9:30 वाजता एस.टी. बसची सेवा सुरू असते. आपण बसने देखील येऊ शकता. कमळगड हा एक तसा किल्ला आहे. याचे नाव काही जण कमालगड असे देखील उच्चारतात आणि तसे देखील लिहितात. महाबळेश्वरच्या डोंगराळ रांगेतील अनेक ऐतिहासिक किल्ले अलंकारासारखे धारण केले आहेत. वाई परगण्यातील एक उत्तुंग गिरिदुर्ग आहे. जावळी मोहिमेच्या अगोदर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात घेतला. नंतर या काळात सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता आणि किल्लेदार हे वरती जाण्यासाठी गोळे असल्याचे आज पुरावे आढळतात. एक टेंट लावतोय समोर. जर पाठीमागं माझ्या पाहिलं तर निसर्गरम्य असं वातावरण आहे. समोर एक नदी आहे आणि छोटं गाव आहे. आपण या ठिकाणी एक छोटं पडकं वाडा आहे शेजारी. आपण या ठिकाणी टेंट लावतोय. काय आपल्याला बरं साहित्य आपण आणलेलं आहे. चला तर मग चला आपण आता फ्रेश झालेलो आहे आणि आपण कमळगड
कमळगडाच्या दिशेने सकाळीच उठून लवकर वाटचाल सुरू केलेली. सूर्य आपण माझ्या पाठीमागे पाहू शका. हे पहा, खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. खाली माझ्या समोर पाहिलं पाठीमागे तर तुम्हाला नदी दिसत असेल. नाव कमळगड. याची उंची 4200 फूट. या किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग. चढाई श्रेणी अतिशय सोपी. ठिकाण सातारा, महाराष्ट्र. जवळचे ठिकाण, जवळचे गाव नांदगवणे, वाई, महाबळेश्वर. डोंगराळ रांग महाबळेश्वर. या डोंगराळ रांगेवरती हा किल्ला आहे. खरं तर कमळगडावरती आत्ता आपण एंट्री केलेली आहे. अजून आपल्याला भरपूर असा कमळगड फिरायचा आहे. चला जाऊया आपण कमळगडाच्या दिशेने. कमळगडावरती आपण सकाळी सकाळी आल्यानंतर आपण पाहू शकता हे गेले 3री पिढी असणारं कुटुंब आपल्याला या गडावरती भेटलेलं आहे. ह्यांचा पारंपरिक व्यवसाय खरं तर शेती म्हणता येणार नाही आहे, कारण पावसाच्या जीवावरती चालणारी शेती 1-2 पीक घेतात. अदरवाईज बाकीचे दिवस त्यांचा जो व्यवसाय आहे तो दुधावरती चालणार आहे. या कुटुंबाचे प्रमुख आपल्याला या गडावरती भेटले आल्यानंतर. नमस्कार काका, तुमचं नाव काय संपूर्ण सांगा? शंकर विठोबा कचरे. शंकर विठोबा कचरे. आपली कितवी पिढी या ठिकाणी आपण राहताय कमळगडावरती? 3री पिढी. मित्रांनो, आपण पाहू शकता की या ठिकाणी ना जर्सी गाय आहेत, ना मोठमोठ्या दिसणाऱ्या म्हशी आहेत. या ठिकाणी असणाऱ्या जे की देसी किंवा गावरान गाया या डोंगरावरती आहेत आणि आपल्याला आजही त्या पाहायला भेटतात. जसं की एखाद्या बंगल्याच्या शेजारी एखाद्या कुत्र्यासाठी बनवलेलं छोटंसं घर आपण पाहत असतो. पण या गडावरती आल्यानंतर प्रामुख्यानं आपल्याला पाहायला भेटतंय की मालक जिथं राहतोय त्या मालकाच्या घराच्या शेजारी गायांना देखील तितकं सुंदर आणि चांगलं घर त्यांनी बनवलेलं आहे की ज्याच्यावरती आपण कमवतोय तिला आपण वाऱ्यावरती ठेवलं नाही पाहिजे. या भावनेतून त्यांनी घराच्या शेजारी असणाऱ्या गोटा म्हणा किंवा घराला शेजारीच असलेलं घर त्याच्यामध्ये या गाया ठेवतात. आता ह्या गाया म्हशी आहेत, थोडं थांबा देतो. चाललेले आहेत चरण्यासाठी. चला आपण जाऊया आता. मित्रांनो, वासोळे गाव हे डोंगर रांगेच्या कुशीत वसलेले एक निसर्ग सौंदर्याने नटलेले असे सुंदर खेडे आहे. वस्तीच्या पाठीवर उत्तुंग कडा, डोंगर माता असे दुसऱ्या अंगाला खोल दरी आहे. पुढे गेल्यावर U-टर्न घेतला आणि तसेच चालत राहिले की पाऊण तासामध्ये किल्ल्याचा मुख्य पहाड लागतो. डोंगर माथ्यावरील घनदाट वृक्षांच्या छायेत गोरक्षनाथ मंदिर दिसते. येथून पुढे तुम्ही गेला तर 5 ते 10 मिनिटांमध्ये चालत गेल्यावरती रस्त्याच्या डाव्या बाजूला एक पाण्याचे टाके लागते. पाऊल वाटेने तसेच वर गेला तर 15 ते 20 मिनिटात घनदाट जंगलात छोटा टप्पा लागतो. नंतर मात्र एक मोकळे मैदान लागते. तेथे धनगराची वस्ती आत्ताच आपण पाहिली. या पठारापासून कमळगड पूर्णपणे दृष्टपथात येतो. वस्तीपासून उजवीकडे गडावर जाण्याची वाट आहे आणि आपण त्या गडाच्या दिशेने आता चाललोय. पहा पुढं जे की तुम्हाला काऊची विहीर याच ठिकाणी आहे ते तुम्हाला आता पाहायला भेटेल. ते जाण्यासाठी शिडीच्या साह्याने तुम्हाला वरती जावे लागते. हे जे समोर शिडी दिसते त्या शिडीने आपण आता वरती जाऊया. कमळगडामध्ये वरती जाण्यासाठी जे काही दरी आहे त्या दरीपाशी आलेलो आहे आणि तिथं त्यांनी वरती चढण्यासाठी खरं तर एक शिडी लावलेली आहे. त्या शिडीच्या साह्याने आपल्याला वरती जायचं आहे. चला जाऊया.
कमळगडावरती तर खरं तर आलेलो आहे. आता आपल्याला पाहू शकता बालेकिल्ला, ज्या की ठिकाणी ध्वज फडकतोय आणि बालेकिल्ल्याच्या शेजारी जी कावची विहीर, जिला प्रामुख्यानं म्हटलं जातं, हे गडाचं वैशिष्ट्य काय तर गडावरती आल्यानंतर छन्नी व हातोड्याच्या साह्यानं त्या काळी कशी बनवली असं माहिती नाहीये, पण गडावरती कुठंही दगडामध्ये विहीर बांधलेली नाहीये. ते कोरीव काम करून ते काव विहीर त्या ठिकाणी बांधलेली आहे. आपल्याला त्या काव विहीर कशी जायचंय, चला तुम्हाला दाखवतो काव विहीर नक्की कशी आहे. गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरा नवरीचे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेली 40 ते 50 फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायऱ्याही आहेत. हिला गिऊरची किंवा कावेची विहीर म्हणतात. या 50 ते 55 खोल पायऱ्या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. हवेचे थंडेगार वाढत जाते. तळाशी पोचल्यावरती चहूबाजूला खोल कपाऱ्या, अजून सर्वत्र गेरू किंवा काव याच्या ओलसर लाल रंगाची माती दिसते. मित्रांनो, आपण जी विहीर पाहताय या विहिरीला काऊची विहीर असं देखील म्हटलं जातं. ह्या विहिरीचं वैशिष्ट्य काय, त्या काळी जे युद्ध व्हायचे त्या युद्धामध्ये जे सैनिक जखमी व्हायचे अशा सैनिकांवरती या विहिरीतील असणारी काऊची माती किंवा विहिरीतील माती ते घेऊन जात व त्यांच्या जखमेभोवती ती माती लावत आणि ते जखम हे भरून येत असे अनेक गडावरती असणारे लोकांच्या माध्यमातून समजले. अनेक लोक सांगतात की ही विहीर तशी आयुर्वेदिक आहे. या ठिकाणची असणारी माती ही देखील आयुर्वेदिक असून काही लोक तर या मातीला खाण्यासाठी खास कमळगडावरती येतात. आपण हा कमळगडाचं दृश्य जर पाहिलं तर अचिंदर प्रचंड भयानक दृश्य ही विहीर पाहिल्यानंतर दिसते. या विहिरीला कुठंही दगड न लावता संपूर्ण कोरीव काम करून कोरलेली ही विहीर आज आपल्याला पाहायला मिळते. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता जे की कमळगड आहे. त्या कमळगडाच्या खाली तिला काऊची विहीर असं बोललं जातं. त्या काऊच्या विहिरीच्या कशी आपण आलेलो आहे. आता खाली जातोय, चला. आणि खाली जाण्यासाठी हा रोपवे, या ठिकाणी रोपवेची सोय केलेली आहे. त्याला पकडून सुद्धा तुम्ही खाली जाऊ शकता, कारण ह्या ठिकाणी स्लिप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. शेवळ किंवा जेमतेम पाणी आहे त्यामुळे त्यातनं पाय घसरतोय.
मित्रांनो एवढ्या खाली आलो आणि स्लिपिंग बॅग सोडून तर जाता येत नाहीये, उतरण्यासाठी खूप दरी आहे. तर थोडं ॲडव्हेंचर करून दोरीच्या साह्यानं खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. तिथं जाऊन स्लिपिंग बॅग घेऊन येतो. एवढ्यावरनं आलो तिच्यासाठी आपली स्लिपिंग बॅग सापडली. चला आता जाऊया गडाच्या पायथ्याशी. मित्रांनो आता आपण कमळगड करून झालेला आहे. खरं तर त्यासमोर असलेल्या जे की तुम्हाला वर्ण दाखवलं होता पाण्याचा डॅम आहे, डॅम कशी आलेलो आहे. जरा फ्रेश होऊया. एकदम पूर चालून आल्यानंतर जो विकनेसपणा किंवा थकवा जाम घाम आला होता पाण्यामध्ये आपण फ्रेश होऊ थोडं, त्याच्याकडून पुढे सफर करायला सोपतो. नमस्कार मित्रांनो, मी विलास वाकचौरे. आपण माझ्या अनेक व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद देत, लाईक करत, सबस्क्राईब करत व जास्तीत जास्त कमेंट्स करत आला आहात. हाही व्हिडिओ आपल्याला कसा वाटतोय त्यासाठी आपण कमेंट्स करा. जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.